तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे आता की आम्ही काल जो शॉपिंग वगैरे केली होती, जी तिचा ब्लॉग तुम्हाला आज दिसलच 8 वाजता. तर त्याच्यामध्ये आम्ही ही नवीन प्रकारची मॅगी पण आणलेली. मॅगी नाही म्हणत त्याला, मॅगी कोरियन नूडल्स म्हणतात. ओ माय गॉड, ओके बी. हां, तर मग ते जे आणलेलं ते आता आम्ही ट्राय करणार आहे. ट्राय म्हणजे सगळ्यात पहिले बनवू, आणि तोच सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि चॅलेंज आहे की ते बनवायचं कसं. बरं ठीक आहे, चल ते बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर टेस्ट बघू काय होतो. काय प्रोसेस आहे सांग, चल पटकेत. काय नाही, मॅगी सारखंच बनवून टाकू. मॅगी सारखंच बनवायचं का? मॅगी सारखं, पाणी में मसाला, मसाले में मॅगी. मग याच्यात उलट करू आपण. बस. आपण मॅगी करताना कसं करतो की पहिले मसाला टाकतो मॅगी टाकतो, पण यामध्ये उलट करू. पहिले मॅगी टाकतो मसाला. तू घे, मी आहे, जे करायचं ते कर, आपण खाऊन घेऊ. 2 टाइप्स ऑफ सीजनिंग आर देअर. एक मसाला आहे, एक तेल आहे. सीझनिंग ऑइल. हा बरोबर, सीजनिंग ऑइल तेलच आहे. मला एवढा हुशार आहे मी. नूडल्स हॅज बीन मॅगी मध्ये किती मोठी राहते. मला काही खरं वाटत नाही, पण मग ठीक आहे. हे तर सुरू होते, खतम हो गया बे. एवढीच ती शिट, कोणाचं पोट भरल तर माय तर जाऊ दे, आता काय करू. पोट भरायला खात बी नाही, पण ठीक आहे. टेस्ट करायला खातो. आपल्याकडे मॅगी पण आहे तशी. हाँ जी, त्याच्यात नाही कोई विषय नहीं. ये उकड़ने देंगे, उकड़ने के बाद उसके अंदर सीजनिंग. गाइस, तर प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे, जास्त नाही. फक्त आम्ही जे पाण्यात टाकणार होतो, आता ते पाणी काढून ते सीजनिंग डायरेक्ट टाकणार आहे. बस त्याच्यावर लिहिलेलं आहे की ड्रेन वॉटर बिफोर मिक्सिंग. सो वी आर लिसनिंग टू देम, कारण आम्हाला चांगली मॅगी नाही रे, नूडल्स चांगले आले, नूडल्स खायचे बस, बाकी नाही. पहिल्यांदा आम्ही अशी 55 वाली मॅगी खातो डायरेक्ट. त्याच्यावर प्राइस बघितली का, 55. मेरी तो आ चुकी है थोडीशी, जास्त नाही, पण ठीक आहे, चालतंय. थोडी भी देखते हैं कितना उकडने देना है, परत थोडा वेळ उकडू देऊया. आम्हाला असं वाटत आहे आता की नूडल्स झालेले, पण मग ठीक आहे, झाले असतीलच ते. आता पटकन आम्ही चाळणीत काढून घेऊया आणि नंतर मग सीजनिंगचं काम करायचं. अजून काय ना, अभी इसमें हम लोग मसाला डालेंगे मस्तपैकी. चांगलं होतं ना ताट. हां, मम्मीला जर माहित पडलं ना काय नॉनव्हेज बिनव्हेज आहे, बस. नाही रे, त्याच्या व्हेजचं साईन आहे. नाही, व्हेज आहे, ते व्हेज आहे, ते काय व्हेजची साईन आहे, बरोबर आहे. ओ तेरी इकडे सो नीट का. नाही, इकडून नाही, तेलाचं पहिले तसं काही नाही, दोघं फोल्ड कर आणि दोघं काप आणि दोघंच. अरे आयडिया मस्त, काय मी हुशार आहे. माणूस मस्त असं म्हणायला पाहिजे. अरे डॉन म्हणते, डॉन. मला तीच भीती होती म्हणून मी तेल नव्हतं. जाऊ दे, काही नाही होत, उलट कर. मसाला भी गॉन, तेल भी गॉन. टेस्टी भाई यार, तेल जास्त ते. हाथ तो खून से भर गया. थोड़ा सा तेल वाया चला गया है गाइस, उसके हाथा में और उसके पूड़ी में भी, पण ठीक है, बाकी का काम हम करेंगे. ये भाई कैसी बिचरा तेल लागून गेले. भाई यार काय करू. माझं हरिओम नको बस. भाई यार, ते तेल कसं देतात. ओ भारी गेलं रे. नाईस हुशार आहे. पुढी बाहेर. आता त्याच्यावरती तेल पडेल. निचू दाखव, निचू. ये दे. हे बघ, आता विषय असा आहे की ते तेल किमचीवाला कार्यक्रम आपण केलेला आहे, पण हो तेल याच्यात एकदम 100% गेलं आहे. नाही, 98%. भाई किती मसाला आहे तो आधीच. एवढी मॅगी, एवढा मोठा मसाला. टेस्ट करून पाहू. काय रे, खडे तो गोलिया हो गया अभी जी, क्या करेंगे अभी. भाई मला असं वाटतं मॅगी सारखं करायला पाहिजे होतं. मागं सर, खरंच मॅगी सारखं करायला पाहिजे होतं, पुरलं असतं. ते खडे दाब आता. मसाला घेऊ थोडासा. बापरे, खरं वाटत नाही आम्हाला. नाही वाटत.
रिव्यू बताइए आप. तिखा आहे, खारट आहे. आई ग पुरा मूड खरं अजून पण प्लॅन काय, हा मी पाणी टाकू, मॅगी बनवून थोडं पाणी आटू देऊन बस. नाही यार, आता जाऊ दे, असंच खावं लागेल. ठीक आहे, देतो खावं. आता प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जे खाल्लंय ते आम्हाला खूप जास्त तिखट लागलंय आणि अजून पण 3 मॅगीचे पॅकेट बाकी. एवढं तेव्हा मी बिस्किट खातो, एवढं तिखट लागलं, विचार करा तुम्ही. आम्ही तसं पाणीच करणार आहे त्याचं डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट 2 ग्लास पाणी मॅगी, 2 ग्लास पाणी मॅगी. हा ना, मी ऍसिडिटी म्हणजे माझं पोट थोडं हे झालं होतं, असं म्हणजे आग मारत होतं. मला असं वाटलं होतं की नको त्रास, हे खाऊन मला अजून फील झालं. मग मी 2च घास खाऊन मोकळा झालो. अभी खर्चा किया है तो निभाना तो पडेगा ना मेरी जान. साल्टी गेली तरी चालेल, रुदबा कमी नाही झाला पाहिजे. त्रास झाला नको हा त्रास कोणाला. काहीच नाही व्हिडिओ नाही बनवणार, मोबाईल धरलाय, व्हिडिओ नाही की बने. काय लागलं रे तुला, काय कसं काय पडलं, नीट नाही करतायत का मग. हा तेल पडून राहिलं डोक्यात नव्हती. गुडघ्याला पाव दे ना, किती लागलं तर काहीच नाही लागलं, पुस्तकाला करत होता. लावते तो ते हातात असा, काहीच नाही करत होतो. हाताला चोपड हे इथं लाव डोक्याला ती जाऊ दे ना. पण मग व्हिडिओ बनवला तर किती छान काय लिस्ट आणली. कायची लिस्ट आणली तेव्हा, कशाची, काय ते कुरकुरे, चॉकलेट. हा पप्पाने लिस्ट बनवायला लावली ना. कधीची मामा सोबत जायचंय त्याला दुकानात, लिस्ट बनवायला लावली. काय रे? लिस्ट बनव, एवढं सामान घेऊन यायचंय का? हे पार्थेचं. अरे बाप, एवढं सामान घेऊन येतोय का असं. अरे बाप, मस्त लिस्ट बनवून द्या. हातात तर ते थेंब सुद्धा पुसत नाही, भाजीचे थेंब पडत असतात तर. कोणते, मी माय थोडी येते. तू असो कोणाची असो, मी करते का नाही. अरे यार पण मग चलो मैं जा रहा, डिसिप्लिन म्हणतात त्याला. जिम को जा रहा, मैं जिम को. बाय बाय. एवढी घाण लागली, मेकअप करते स्वतः चालला. तू काय हसू राहिला रे डुकरे. तर मी सकाळी ब्लॉग केलेला, दुपारी थोडा झोपून गेलो. अभ्यास नावाची गोष्ट मी केलेली नाही अजून, पण ठीक आहे. आपण आता जिमला चाललोय. आज लेग आणि शोल्डर हे मारण्याचा प्लॅन आहे, पण काय कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने मारू. भेटतो जिममध्ये आता. बोल आता थोडं काही रे. अरे बाप, तो बाय येऊ का, बाय. नको माझी मार खाण्याची कॅपॅसिटी नाही आहे आज. बोला आता काय म्हणता, आज कस काय दिवस. हा कंटिन्यू कॅमेरा लागेल तर आता गळ्याला माझ्या. हा फक्त वरती राहतो कॅमेरा थोडा. अरे बाप अरे बाप अरे बाप अरे बाप. अरे अरे लेग शोल्डर आणि ॲब्स घेऊया. 3 बघू आता मध्ये गेल्यावर काय आपल्या हालवर डिपेंड करतो ते. किती मारू आणि किती नाही. हवं 2 मिनिटात काय काय रे. करेले का ज्यूस थोडी देर बाद मिळला की बाबा. काही पण पितो म्हटलं. अरे तर बोललो तर आहे, पण 20वरच चड्डी फाटू राहिली.
लय कंडिशन बॅड झालेली आहे, बट ठीक आहे, रिकव्हरी होगी. डन 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 जिम झालेली आहे. थोडे कमी सेट घेतले यावेळेस, कारण कॅपॅसिटीच नाही. डोंट नो काय झालं. याला पण झोप येते कंटिन्यू आणि माझे डोळे लागू राहिले, चक्कर सारखं होऊ राहिलं. आता मला एक दिवसभर तरी पण काय होतंय मला समजत नाही, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नुसता नाच 54 65 टच झालाय रे. जिम वगैरे मारून डन आहे आपण. आता घरी जाऊन ब्लॉग एंड करूया. आगे यप भाई, अभी डायरेक्ट सबस्क्राईब करायला पहिले, घरी जाऊन ब्लॉग एंड करूया. ब्लॉग मध्ये यायचं, सबस्क्राईब करायला पहिले, तर मला ब्लॉग मध्ये उद्या सबस्क्राईब करायला. अरे असं काय फुकट आहे काय? सबस्क्राईब करे ब्लॉग में आते तो चांगला नाही वाटतं ना फिर असं वागते हो तुम. येडा डुंगाचे तुम भी सबस्क्राईब करो. हा ना, येडा डुंगाचे यानी तो हे बघ, ते रील बघितली का तू? कोणची? लोग क्या कहते हैं, किसी को कुछ कहना देना नहीं है. तुम अपना अपना ब्लॉग करो, कॅमेरा सुरू करो, लाईट सुरू करो और फिर ब्लॉग बनाव. नो टेन्शन. कोण काही बघत नाही, काही नाही, ते विसरून जाता लगेच. मी पण कॉन्फिडन्स मध्ये आलेलो आहे आता. टेन्शन मोबाईलसाठी रडतो हा मुलगा, मोबाईलसाठी. काय रडतो रे? हा हे काय हे